नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्री या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही मिरर वर्क पाहिलं बरोबर. पण मला एक सांग, तू मिरर वर्क करायला सुरुवात केली आहेस का? नशील केली तर काही हरकत नाही, उद्यापासून कर. उद्या कशाला, आत्तापासून कर. जा आरशात उभी राहा आणि जे ॲफर्मेशन्स दिले होते ते म्हणायला सुरुवात कर. कधी कधी काय होतं ना, की तुला असं वाटू शकतं की मी काहीच काम करत नाही आहे, मी पैसे कमवत नाही आहे, मी अनएम्प्लॉईड आहे, किंवा मला काहीच करायची माझ्यामध्ये ती कुवत नाही आहे, असं तुला बरेचदा वाटू शकेल. पण कसं असतं ना, एखादी बाई जर कमवत नाही म्हणजे ती कमकुवत आहे असं नसतं. आजचा जो टॉपिक आहे तो मनी मॅनिफेस्टेशन आहे. तुम्ही पैसे कमवत असाल किंवा नसाल, पण जेव्हा तुम्ही ते मॅनिफेस्ट करायला लागता, जेव्हा ती एनर्जी तुम्ही द्यायला लागता, कदाचित तू जाऊन नोकरी करत नसशील, पण तुझ्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे जे घरात वातावरण निर्माण करू शकतेस, ती जी एनर्जी आहे ती तर तू करूच शकतेस ना. आजचा आपला हा टॉपिक आहे मनी मॅनिफेस्टेशन. मनी घरामध्ये कसं अट्रॅक्ट करायचं, म्हणजे थोडक्यात काय, मनीची जी एनर्जी आहे ती घरामध्ये कशी तयार करायची. तू जॉब करत असशील, तू जॉब करत नसशील, तरीसुद्धा तुझ्या हातात आहे की त्या एनर्जीला तू वास्तूमध्ये डेफिनेटली क्रिएट करू शकते. मनी मॅनिफेस्टेशन म्हणजे थोडक्यात काय, आपण पहिला 2 एपिसोडमध्ये पाहिलं की यू कॅन मॅनिफेस्ट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्ही काहीही मॅनिफेस्ट करू शकता. पण पर्टिक्युलरली हा एपिसोड जो आहे की तुम्ही पैशाला लाईफमध्ये कसं मॅनिफेस्ट करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. कुठलीही गोष्ट विश्वासाशिवाय मिळत नाही. अशा काही केसेस आहेत माझ्याकडे की ज्या लोकांनी आज मॅनिफेस्ट केलं आहे आणि त्यांना लगेच उद्या त्याचा रिझल्ट आलेला आहे, पण ते ऑलरेडी स्पिरिच्युअल पाथवरती आहेत आणि ऑलरेडी त्यांचं मॅनिफेस्टेशन खूप प्रॅक्टिस करून करून परफेक्शनमध्ये आलेले आहेत, म्हणून त्यांचं मॅनिफेस्टेशन विदिन 48 आवर्स किंवा 30 आवर्स होऊन जातं. जर तुम्ही 20,000 कमवत असाल, 50,000 कमवत असाल, ₹1,00,000, व्हॉट एव्हर अमाऊंट यू आर अर्निंग, त्याच्या दुप्पट किंवा जास्तीत जास्त तिप्पट. कारण सांगते, जर तुमचा पगार 50,000 आहे आणि तुम्ही 5 करोड मागितलेत, एकदम येणार नाहीत. ते टप्प्याटप्प्याने येतात. त्याच्यासाठी जर तुम्ही 50,000 कमवत असाल, मॅनिफेस्ट फॉर 1,00,000. जर तुम्ही 1,00,000 कमवत असाल तर मॅनिफेस्ट फॉर 2,00,000. कारण की काय होतं, लोक काय करतात, मला 5 करोड हवेत, असं नाही होत. प्रत्येक तुम्ही 1लीतनं 10वीत डायरेक्ट नाही जात. तुम्हाला 1ली, 2री, 3री, 4थी करावं लागतं. तो अभ्यास करणं गरजेचं असतं आणि मग तुम्ही 10वीमध्ये पोचता. तुमच्या पगाराच्या दुप्पट किंवा तिप्पट तुम्ही मॅनिफेस्ट करा. एकदा तुम्हाला तो कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही कितीही अमाऊंट, कितीही गोष्टी, कितीही अबंडन्स अट्रॅक्ट करू शकता. मनी मॅनिफेस्टेशनचा पहिला रूल जो आहे, जसं सांगितल्याप्रमाणे 7 मिनटं सकाळी द्यायची आहेत. त्या 60 मिनटामध्ये काही ॲफर्मेशन्स आहेत, ती म्हणायची आहेत आरशामध्ये बघून. मिरर वर्क फॉर मनी. अगेन आरसा तुम्हाला घ्यायचा आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी मनी आकर्षित करण्याचं एक मॅग्नेट आहे. मी खूप श्रीमंत आहे. थँक्यू युनिवर्स की मला इतके पैसे तू रोज देतो आहेस. मी लिमिटलेस आहे, मला कुणीही थांबू शकत नाही. मी सगळीकडनं पैसे अट्रॅक्ट करते आहे. मी दिवसेंदिवस श्रीमंत होते आहे. मी फायनान्शियली इंडिपेंडंट आहे. मी खूप छान नशीब घेऊन आलेली आहे आणि मला एक छान श्रीमंत लाईफ, एक अबंडंट लाईफ जगण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो हक्क मी पूर्ण छान बजावते आहे. पैसा माझ्यावरती खूप प्रेम करतो आणि माझं पैशावर खूप प्रेम आहे. आय लव्ह मनी. मी पैशाला रिस्पेक्ट करते आणि दिवसेंदिवस माझ्या बँक अकाउंटमध्ये खूप पैसे येत आहेत. आय लव्ह मनी. मनी लव्स मी बॅक. हॅव अ गुड डे वनश्री. आय लव्ह यू. हे असं सकाळी उठल्यावरती मनी मॅनिफेस्टेशनसाठी मनी मिरर एक्सरसाइज आहे. हे मनी ॲफर्मेशन्स रोज सकाळी उठल्यावरती 7 मिनिटं जी असतात, हे तुम्ही आरशासमोर बघून बोलू शकता. आणि येस, दिवसभरामध्ये तुम्ही आरसा कॅरी करून हे जे मी तुम्हाला ॲफर्मेशन सांगितलेले ते तुम्ही बोलू शकता. आता काही नंबर्स आहेत जे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तुम्हाला घर बसल्या हे नंबर विथ फुल फेथ आणि 108 वेळेला म्हणायचे आहेत. आणि मनी नंबर म्हणण्याच्या आधी तुम्हाला इंटेन्शन सेट करायचं आहे आणि पूर्ण विश्वासाने तुम्ही हे जर नंबर केलेत तर तुमच्या असं लक्षात येईल पैसा तुम्ही अट्रॅक्ट करायला लागलेला आहेत. आणि नॉट ओन्ली यू,
तुमच्या घरी तुमचा मुलगा, नवरा किंवा बायको किंवा जे कोणी जॉब करत असतील त्यांनासुद्धा फायदा व्हायला लागेल. सो पहिला नंबर जो आहे 519714 519714 हा नंबर म्हणायचा आहे. सो तुम्हाला पैशांची खूप गरज आहे, अनएक्सपेक्टेड मनी हवं आहे तुम्हाला, तर कुठलाही नंबर करण्याच्या अगोदर डोळे बंद करायचे, 17 सेकंद तुमच्या ब्रेनला सिग्नल द्यायचे की तुम्ही कशासाठी हा नंबर म्हणताय, कारण ब्रेनला माहीत नाही की काय चांगलं आहे काय वाईट आहे. आणि मग डोळे उघडायचेत आणि 520 520 520 520 असं 108 वेळेला सकाळ दुपार संध्याकाळ म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पैशाची काळजी घ्यायची, म्हणजे खूप खर्च करतो ना आपण बरेचदा, तर त्याची काळजी घ्यायची, जास्त खर्च होऊ नये म्हणून अगेन इंटेन्शन द्या 17 सेकंड आणि त्याच्यानंतर नंबर म्हणायचा 808 808. आणि अबिलिटी टू अर्न मनी. बरेचदा असं होतं की आपण आपल्या एबिलिटीजना क्वेश्चन करतो की मी या जॉबच्या लायकीची आहे का, मी हे करू शकेन का, असे खूप प्रश्न येतात. पण प्लीज असा विचार करू नका, कारण देवाने प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी केपेबिलिटीज अबिलिटीज दिल्या असतात. पण जरी तुम्हाला तो डाऊट आलाच तर काय नंबर म्हणायचा आहे 3746 85812 हा नंबर. अगेन डोळे बंद करून 17 सेकंद इमॅजिन करायचे की तुमच्यामध्ये सगळ्या केपेबिलिटीज आणि एबिलिटीज आहेत पैसे कमवायच्या आणि तुम्ही पैसे कमवत आहात, आणि हा नंबर 108 वेळा चॅन्ट करायचा आहे. आणि लास्ट नंबर इज अनलिमिटेड मनी. पैसा खूप सतत यायला पाहिजे, तर सगळ्यात आधी तर मी सांगेन की हा शुक्र माउंटन आहे व्हीनस, ह्याच्यावरती तुम्ही ग्रीन पेनानी 19962 1147 आणि 71588 आणि त्याच्या खाली इन्फिनिटीची साईन करून रोज तो नंबर तुमच्या लेफ्ट शुक्र माउंटनवरती अंगठ्याच्या खाली आणि लेफ्ट मांडीवरती लिहायला सुरुवात करा. बघा तुम्ही कसा पैसा जो आहे तो अट्रॅक्ट करायला सुरुवात कराल युनिवर्सकडून. सो हे 2 नंबर तुम्ही लिहा. आणि अनलिमिटेड मनी, तुम्हाला सतत पैशाचा फ्लो जो आहे तो हवा असेल तर नंबर आहे 73200180. सो हे सगळे नंबर्स मी तुम्हाला दिलेले आहेत. हे सगळे नंबर्स माझ्या सगळ्या क्लायंट्सनी ट्राय केलेले आहेत आणि मी सुद्धा ट्राय केलेले आहेत. आणि शेअरिंग इज केअरिंग हा उद्देश घेऊन आम्ही तुमच्यासमोर हे सगळे नंबर्स घेऊन आलेलो आहोत. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे आणि या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर मेहनतसुद्धा करायची आहे. असं नाही की नंबर तुम्ही कराल आणि झोपून राहाल आणि घरी बसून राहाल, असं करायचं नाही आहे. तुम्हाला या नंबरबरोबर मेहनत पण करायची आहे. या नंबर्सने काय होतं, तुमची जी प्रोसेस समजा 100 दिवसांची असेल तर ती 50 दिवसापर्यंत येते आणि लवकर तुम्ही गोष्टी अट्रॅक्ट करायला लागता. सो पायराईट, आजकाल जिथे तुम्ही नजर फिरवाल तिथे पायराईट दिसतोच आहे तुम्हाला. सिम्पल स्टोन आहे पण ह्याचे बेनिफिट्स खूप आहेत. ह्याला मी माझ्या लाईफमध्ये आणल्यानंतर चमत्कार आणि चमत्कार आणि चमत्कारच झाले. अंधश्रद्धा पसरवण्याचा ह्याच्या मागे उद्देश नाही आहे. ह्याचा अनुभव मी घेतला आहे आणि माझ्यासारख्या बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे आणि तू सुद्धा त्याचा अनुभव घ्यावास हीच माझी इच्छा आहे. सो पायराईट तुम्ही कुठूनही घ्या, तुम्ही कुठूनही ऑर्डर करा. पायराईट घेतल्यावरती अगरबत्ती फिरवायची आहे. ओके, त्याच्यानंतर तळ हातावर ठेवून डाव्या त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि श्रीम ब्रीझी श्रीम ब्रीझी श्रीम ब्रीझी हा महालक्ष्मीचा मंत्र 108 वेळेला चॅन्ट करायचा आहे. त्यानंतर 19962 1147 आणि कॉन्व्हलेक्सा 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 हे तिन्हीही मी जे तुम्हाला नंबर आणि वर्ड सांगितलेत ते प्रत्येकी 108 108 108 वेळेला करायचे आहेत. याने काय होतं, तुमचा पायराईट जो आहे तो चार्ज होतो. बरीच लोक पायराईट घेतात आणि त्यांना माहीत नाही, ते कुठेही ठेवतात आणि मग म्हणतात की मॅम कुछ पैसे नाही आहे. तुम्ही चुकीच्या पद्धतीने ठेवल्यावर तुम्हाला पैसे येणार नाहीत. प्रत्येकाला एक प्रोसेस असते, एक स्ट्रक्चर असतं आणि ते तुम्हाला फॉलो करावं लागतं जर तुम्हाला रिझल्ट हवे असतील तर. ते ठेवायचं, अगरबत्ती फिरवायची, एक काचेचा बाऊल घ्यायचा, अगेन अगरबत्ती का की जी काही नेगेटिव्हिटी असते ती निघून जाते. आणि या लाल फडक्यावर तुम्ही हा काचेचा बाऊल ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तांदूळ घालायचा आहे. का? कारण अन्नपूर्णा आपण म्हणतो की घर जे आपलं आहे ते अन्न धान्य पैसे या सगळ्यांनी भरलेलं असावं, की अतिथी देवो भव म्हणतो की कोणी आलं तरी उपाशी जाऊ नये आपल्या घरातनं, म्हणून आपण तांदूळ हे अन्नाचं प्रतीक म्हणून ठेवतो. सो बाउलमध्ये तुम्ही तांदूळ ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दालचिनी घ्यायची आहे आणि दालचिनीला ही अशी 500ची नोट गुंडाळायची आहे. का? कारण दालचिनीमध्ये लक्ष्मी अट्रॅक्ट करण्याची जे पॉवर्स असतात,
एनर्जी असते ती आहे. आणि गोल्डन धाग्याने, गोल्डन थ्रेडनी त्याला बांधायचं आहे का, की गोल्डन कलर इज रिच, अबंडंट, ही चांगल्या पद्धतीने आणि रॉयली पैसे येऊ देत, हे असं गाठ मारायची आहे. आणि एकदा तुमची गाठ मारून झाली की ही 500ची नोट विथ द दालचिनी ह्याच्यामध्ये अशी ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने. आणि मग तुमच्याकडे कॉईन्स असतील, नाणी असतील, आणि मग सेंटरला येणार आपला हिरो पायराईट. आता काय करायचं आहे, छोटा आरसा घ्यायचा आहे. हा आरसा त्याच्या मागे प्लेस करायचा, कारण की रिफ्लेक्शन येतं ह्याच्यामध्ये. आता रिफ्लेक्शन काय आहे, पायराईट, पैसे, तांदूळ, दालचिनी आणि नोट. काय अट्रॅक्ट करून आणायचं आहे, पैसे. आता ही दालचिनी आणि 500ची नोट ऑप्शनल आहे, तुम्ही बाउलमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा इथे समोर तुम्ही ही गुंडाळून नोट ठेवू शकता. आणि आत्ता माझ्याकडे सोन्याचं काही नाही, अंगठी आहे, सो मी दाखवण्यासाठी करते. अंगठीचं सोन्याचं एखादं वळं किंवा 1 ग्रॅमचं कॉईन किंवा सोन्याचं काहीही छोटं कानातलं काहीतरी सोन्याची वस्तू, अशा पद्धतीने हे आपलं पायराईटचं ऑल्टर आपण म्हणतो ह्याला. आरशामधनं सतत, आरसा म्हणजे सतत तुम्हाला रिफ्लेक्शन दाखवतं. कसलं रिफ्लेक्शन हवं आहे, फूड, मनी, तांदूळ म्हणजे जेवण, अन्नधान्य, 500ची नोट म्हणजे पैसा, गोल्डन थ्रेड म्हणजे कायमस्वरूपी येऊ दे, रॉयली येऊ दे, आणि अंगठी म्हणजे सोनं, की घरामध्ये सोनं, पैसा आणि अन्नधान्य सतत येत राहावं म्हणून आरसा. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मनी ऑल्टर तयार करू शकता. आणि हा तुम्ही तयार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही नक्की कळवा की किती फरक पडतोय तुम्हाला. सो चला वळूया आता आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे. 2 मिनटं स्वतःसाठी. काय करायचं आहे, जिथे तुम्ही बसलेले असाल तुम्ही बसा, किंवा तुम्हाला झोपून मेडिटेशन करायचं असेल तर झोपून मेडिटेशन करा. तुम्ही बसला असाल तर सीट विट, की तुमचे पाय जमिनीला टेकलेले आहेत, तुमचा स्पाईन जो आहे तो स्ट्रेट आहे, आणि हे अशी मुद्रा करून ओपन हाताने 2 मांड्यांवरती ठेवायचं आहे हात, आणि डोळे बंद करायचे आहेत. 3दा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. मी काउंटिंग देईन त्या हिशोबाने श्वास आत घ्यायचा आहे. ब्रीद इन, 1 2 3 4, होल्ड, 1 2 3 4. तोंड ओपन करून ब्रीद आउट करायचं आहे 4 काउंटिंगला. 1, ब्रीद आउट, 2 3 4. आता होल्ड, 1 2 3 4. लेट्स डू इट वन मोर टाइम. ब्रीद इन, 1 2 3 4, होल्ड, 1 2 3 4. ब्रीद आउट, 1 2 3 4, होल्ड, 1 2 3 4. आता नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे. आणि ब्रीद इन करत असताना तुमच्या ब्रेनला आता हा पिक्चर द्यायचा आहे, तुमच्या बँकेचं नाव, तुमच्या बँकेचा लोगो आणि तुमचं सेविंग अकाउंट नंबर. तुमच्या क्राऊन चक्रामधून तुमच्या थर्ड आयमध्ये एक सुंदरसा ग्रीन लाईट येतो आहे. डोक्यामध्ये तुमचा बँकेचा नाव, लोगो आणि अकाउंट नंबर आहे. ग्रीन लाईट क्राऊन चक्रामधनं थर्ड आयमध्ये आलेला आहे. आणि आता तुमच्या थर्ड आयमधून तुमच्या अकाउंट नंबरमध्ये तुम्हाला एक लाईट टाकायचा आहे ग्रीन कलरचा, आणि तुमच्या अकाउंटमध्ये हळूहळू पैसे जे आहेत ते ग्रो व्हायला लागलेत अशी एनर्जी द्यायची आहे. सो आता अकाउंटमध्ये तुमच्या पैसे आलेले आहेत, आणि भलीमोठी स्माईल घेऊन कम बॅक इन युअर बॉडी अगेन. 5 4 3 2 1. फील द सेन्सेशन इन युअर लेग्स, in your thighs, in your stomach, in your chest, in your hands, in your face, and now rub your palms. Place it on your eyes, place it on your ears, place it on your heart. आणि म्हणायचं, I'm sorry, please forgive me, I love you and thank you. आणि हात जोडून just say thank you so much universe.
सो हे मेडिटेशन तुम्ही करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबरसुद्धा शेअर करा. हिंदी आणि इंग्लिशमध्ये हे मेडिटेशन्स खूप इझिली अवेलेबल आहेत. आम्ही हे सगळे मेडिटेशन किंवा आमचा ऊर्जा टीमचा हा प्रयत्न आहे की मराठीमध्ये स्पेशली जे कोणी आपल्या मराठी मैत्रिणी आहेत, मराठी मित्र आहेत, तर जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत काय पण ग्लोबली हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. सो थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा आणि येस आमचा हा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच अँड लव यू ऑल.